मी इम्रान सर SCA फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 7 हा कव्हर करत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जीएसटीच्या संपूर्ण वर्किंग नोट व्यवस्थित करणार आहे, सोबत सोबत परचेसचे व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन पण आपण कव्हर करणार आहे। म्हणून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, ओके। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा जो व्हिडिओ बघताय याला शेअर करा। तर चला चालू करूया। ट्रान्झॅक्शन आहे 2018 ऑक्टोबर 1 परचेस मशिनरी ऑफ ₹95,000 अँड पेड ₹5,000 फॉर फ्राइट। तर याची जर्नल एंट्री कशी होईल ते बघा विद्यार्थी मित्रांनो। सगळ्यात अगोदर आपण डेट लिहून घेणार 2018 ऑक्टोबर 1 परचेस करत आहे मशिनरी, त्यासोबत आपण फ्लाइटचे एक्सपेन्सेस पण पेड करत आहे। म्हणजे आपल्यासाठी दोन एक्सपेंडिचर आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। याची जर्नल एंट्री होईल मशिनरी अकाउंट डेबिट फ्राइट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट। ही असेल याची जर्नल एंट्री। व्हॅल्यू घेणार, मशिनरीची व्हॅल्यू आहे 95,000, फ्राइट एक्सपेन्सेस आहे 5,000, देन टोटल आपल्याजवळून कॅश जाणार आहे 1 लाख, ओके। देन याचं नरेशन लिहा, परचेस मशिनरी फॉर कॅश, हे असेल याचं नरेशन, ठीक आहे। देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा 3 ऑक्टोबरचं परचेस गुड्स फॉर ₹1,50,000 अँड अमाउंट पेड बाय बँक। 1,50,000चे गुड्स परचेस करत आहे, बट पेमेंट करतायस आपण बँकने पेमेंट करणार आहे। तर हे सुद्धा एक परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे। आता याची जर्नल एंट्री काय होईल ते आपण व्यवस्थित बघूया। डेट लिहून घेणार 3 ऑक्टोबर परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ओके। देन व्हॅल्यू लिहा 1,50,000 अँड 1,50,000, ओके। देन याचं असेल नरेशन, तर नरेशन येणार आहे याचं परचेस गुड्स फॉर कॅश, ओके। देन ऑक्टोबर 6 ट्रान्झॅक्शन आहे परचेस लॅपटॉप फ्रॉम नागेश अँड कंपनी वर्थ ₹1,80,000 @ 18% जीएसटी। तर यामध्ये जीएसटी आपल्याला दिसत आहे। जेव्हा जेव्हा जीएसटी आपल्या समोर येईल ट्रान्झॅक्शन मध्ये त्यावेळेस एक छोटीशी वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करावी लागेल। वर्किंग नोट कशी बनवायची ते तुम्ही इथे बोर्डवरती लक्ष द्या। सगळ्यात अगोदर बघा आपण एक हेडिंग घेऊन टाकू, वर्किंग नोट नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ 18% जीएसटी ऑन ट्रान्झॅक्शन परचेस आहे, तर इथे लिहिणार परचेस। जेव्हा परचेस करता वेळेस जीएसटी लागणार आहे तर त्यावेळेस आपल्याला इनपुट जीएसटी लागेल, ओके। आता बघा टोटल जीएसटी आहे 18%, तर याचे आपल्याला 2 इक्वल पार्ट करावे लागेल, ज्यामध्ये 9% इनपुट सीजीएसटी असणार आहे आणि 9% इनपुट एसजीएसटी असणार आहे। तर बघा सगळ्यात अगोदर आपण काय करणार, डेट लिहिणार 2018 ऑक्टोबर 6 या डेटचं ट्रान्झॅक्शन आहे। काय परचेस करतोय, लॅपटॉप, म्हणून लॅपटॉपची प्राइस किती आहे ते आपण एकदा लिहून घेणार। लॅपटॉपची प्राइस आहे 1,80,000, 1,80,000, ओके। त्यानंतर त्यामध्ये ऍड करणार इनपुट सीजीएसटी, 9% कॅल्क्युलेशन करायचं आहे। 1,80,000 इंटू 9/100 या पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केलं तर 16,200 आपल्याला व्हॅल्यू मिळेल। ऑल्सो आपण यामध्ये ऍड करणार इनपुट एसजीएसटी, सेम कॅल्क्युलेशन असेल, 9%च कॅल्क्युलेशन करायचंय, तरी सुद्धा दाखवून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील। किती येणार 16,200, ठीक आहे। हे दोन आपल्याला व्हॅल्यू यामध्ये ऍड करायचे आहे। तर टोटल पेमेंट आपल्याला किती करावं लागेल, 2,12,400 हे असेल आपलं टोटल पेमेंट। इथे लिहून घेऊ, ठीक आहे। आता याची एंट्री करायची आहे। एंट्री कशी होईल ते बघून घ्या।
सुरुवातीचं परचेसचं ट्रान्झॅक्शन बघितलं होतं बघा, एकदा आपण व्यवस्थित समजून घेऊ. हे तिन्ही ट्रान्झॅक्शन परचेसचेच आहे, बट त्यामध्ये फरक काय आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. इथं आपण परचेस मशिनरी केली आणि हे ट्रान्झॅक्शन आहे कॅश बेसिसवर. सेकंड ट्रान्झॅक्शन आपण बघितलं का परचेस करतोय कॅश बेसिसवर, बट पेमेंट आपण करणार आहे बँकेने. थर्ड ट्रान्झॅक्शन आहे परचेसच, यामध्ये लॅपटॉप परचेस करतोय, बट ट्रान्झॅक्शन एक क्रेडिट बेसिसवर आहे आणि यामध्ये जीएसटी सुद्धा आहे. म्हणजे परचेसचे हे 3 ट्रान्झॅक्शन असे तुमच्या समोर येऊ शकतात. म्हणून तुम्ही व्यवस्थित तिन्ही ट्रान्झॅक्शन बघा, यानंतर तुम्हाला परचेसच्या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. याची जर्नल एंट्री कशी होईल, डेट घ्या, त्यानंतर आपण लॅपटॉप परचेस करतोय म्हणून लिहिणार लॅपटॉप अकाउंट डेबिट. जीएसटी लागला आपल्याला इनपुट सीजीएसटी. इनपुट सीजीएसटी आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट. त्यानंतर इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू. पेमेंट झालेले नाहीये, आपण फक्त क्रेडिट बेसिसवर ट्रान्झॅक्शन करत आहे, म्हणून ज्या व्यक्तीकडून परचेस केलं त्या व्यक्तीचं नाव लिहिणार नागेश अँड कंपनी अकाउंट. आता व्हॅल्यू ठेवून घेऊ बघा. वर्किंग नोट मध्ये आपण व्हॅल्यू सगळ्यांच्या कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहे. 1,80,000 लॅपटॉपची प्राइस आहे. इनपुट सीजीएसटी आहे 16,200. इनपुट एसजीएसटी आहे 16,200. त्यांचं टोटल पेमेंट होणार आहे 2,12,400. ओके, हे यांचे असणार आहे एंट्री. त्यानंतर आपल्याला याचं एक नरेशन लिहायचं आहे. तर परचेस लॅपटॉप फ्रॉम नागेश अँड कंपनी @ 18% जीएसटी, असं तुम्हाला इथे नरेशन लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 10 ऑक्टोबरचं. पेड इनटू बँक ऑफ बरोडा ₹70,000. ओके, हे ट्रान्झॅक्शन आहे बाळांनो डिपॉझिटचं. तर डिपॉझिटची एंट्री कशी होईल ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. सगळ्यात अगोदर डेट लिहिणार बँक ऑफ बरोडा अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. डिपॉझिटची एंट्री आहे, आपण याला म्हणणार ही कॉन्ट्रा एंट्री पण असते. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. तर दोन्हीकडे येणार आहे 70,000 अँड 70,000. ठीक आहे, देण्याचं नरेशन लिहायचं आहे कॅश डिपॉझिटेड इनटू बँक ऑफ बरोडा. ठीक आहे, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. ऑक्टोबर 12 पेड फॉर रेंट ₹4,000 अँड कमिशन ₹3,000. 2 एक्सपेन्सेस पेड करत आहे, रेंट आणि कमिशन. कंबाईन एंट्री आहे, तर कंबाईन एंट्री दिलेली आहे, कंबाईन ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, तर याची एंट्री पण तुम्हाला कंबाईन करायची आहे. खूप सिंपल आहे, जास्त काही अवघड नाही. सगळ्यात अगोदर डेट लिहा. त्यानंतर पहिला एक्सपेन्सेस आहे रेंट, म्हणून म्हणा रेंट अकाउंट डेबिट. देन कमिशन अकाउंट डेबिट टू. पेड करत आहे, आपल्याजवळून कॅश जाईल म्हणून म्हणणार कॅश अकाउंट. रेंट आहे 4,000, कमिशन 3,000, देन यांची टोटल येणार आहे 7,000. ओके, नरेशन लिहा पेड फॉर रेंट अँड कमिशन. ठीक आहे, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन व्यवस्थित बघा. ऑक्टोबर 15चं पुन्हा आपल्याला एकदा जीएसटी ची वर्किंग नोट करायची आहे. बॉट गुड्स तुषार कंपनी लिमिटेड ₹1,20,000  at 12% GST and paid 1/2 म्हणजे हाफ अमाऊंट बाय RTGS. व्यवस्थित लक्ष द्या, तुषारकडून गुड्स खरेदी केलेले आहे 1,20,000 च्या 12% जीएसटी वरती, आणि जे पेमेंट आहे त्यापैकी हाफ पेमेंट आपण आरटीजीएस केलेला आहे, आपण म्हणू बँकेद्वारे केलेला आहे. ठीक आहे, आणि हाफ पेमेंट जे आहे तर ते बॅलन्स ऍज इट इज आपल्याकडे राहणार आहे, तर तो क्रेडिट बेसिस असेल. कॅल्क्युलेशन मध्ये आपण एकदा ह्या सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर एक वर्किंग नोट करतो त्यासाठी. यापूर्वी आपण वर्किंग नोट केली होती, आता पुन्हा एकदा आपण वर्किंग नोट करणार आहे. हे असेल वर्किंग नोट नंबर 2. कॅल्क्युलेशन ऑफ 12% GST ऑन बॉटचं ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे परचेसचं ऑन परचेस. डेट लिहून घ्या 2018.
ऑक्टोबर 15. काय परचेस करतोय? गुड्स माहित नाही म्हणून आपण लिहिणार इथे परचेस प्राइस. परचेस प्राइस किती आहे तर बघा 1,20,000. जीएसटी आपल्याला लागत आहे तर परचेस करतायस इनपुट जीएसटी लागेल. 12% चे दोन इक्वल पार्ट करणार तर त्यामध्ये 6% असेल सीजीएसटी आणि 6% असेल एसजीएसटी. तर इनपुट सीजीएसटी ऍड होत असतो. इनपुट सीजीएसटी 6% कॅल्क्युलेशन याच्यावरती करणार 1,20,000 इंटू 6/100 तर आपल्याला मिळेल 0 कॅन्सल होऊन जाईल. 606 then 606 6 2 जा 12 and 6 1 जा 6 plus 1 is equal to 7. तर 7,200 आपल्याला 6% सीजीएसटी मिळेल. त्यामध्ये आपण ऍड करणार पुन्हा इनपुट एसजीएसटी. सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे 1,20,000 इंटू 6/100 तर पुन्हा आपल्याला मिळेल 7,200. यांची टोटल करायची आहे तर टोटल मिळेल 1,34,400. ओके, इतकं आपलं पेमेंट आहे. आता यापैकी हाफ अमाऊंट आपण आरटीजीएस ने काय करणार आहे? पेड करणार आहे म्हणजेच बँकेने. तर हाफ अमाऊंट किती मिळेल? 1,34,000 इंटू 1/2 असं कॅल्क्युलेशन केलं तर 67,200 इतकी ती व्हॅल्यू मिळेल. आता एंट्री आपल्याला व्यवस्थित करायची आहे तर बघा एंट्री काय होईल? सगळ्यात अगोदर डेट टाकून घ्या 15. परचेस अकाउंट डेबिट इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट जे आपण आरटीजीएस करणार आहे. ठीक आहे, आरटीजीएस आणि टू कोणत्या व्यक्तीकडून आपण परचेस केलेला आहे? तुषार कडून. तर लिहिणार टू तुषार अकाउंट. याची प्रॉपर एंट्री असणार आहे. आता आपण व्हॅल्यू ठेवणार आहे तर बघा परचेस कितीचं केलेलं आहे? परचेस प्राइस आहे 1,20,000. इनपुट सीजीएसटी आहे 7,200. एसजीएसटी आहे 7,200. त्यानंतर हाफ पेमेंट आपण किती करणार आहे बँकेद्वारे? 67,200 आणि रिमेनिंग जे हाफ आहे ते आपल्याकडे राहणार आहे 67,200. ओके, या पद्धतीने ह्या व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायचे आहे. त्यानंतर फक्त याचं नरेशन लिहायचं आहे. तर नरेशन येईल परचेस गुड्स फ्रॉम तुषार @ 12% जीएसटी अँड हाफ पेमेंट इमिडिएटली पेड असं जरी लिहिलं तरी चालेल. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ऑक्टोबर 16 चं कॅश परचेस ₹50,000 अमाऊंट पेड बाय चेक. सिंपल ट्रान्झॅक्शन आहे. याची एंट्री काय होईल? डेट लिहा परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट कारण आपण चेकने पेमेंट करत आहे. व्हॅल्यू किती आहे? 50,000 अँड 50,000. देण्याचं नरेशन लिहा परचेस गुड्स अँड अमाऊंट पेड बाय चेक. ओके, तर या सोल्युशनचं स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या. राहिलेले ट्रान्झॅक्शन आपण कंटिन्यू करू. देन ऑक्टोबर 20चं ट्रान्झॅक्शन आहे इनवाइस गुड्स टू सतीश ₹80,000  at 12% जीएसटी अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. इनवाइस म्हणजे आपण म्हणणार सेल. आपण गुड्स सेल करत आहे. कोणाला करत आहे? सतीशला. आणि गुड्स सेल करतावेळेस आपण त्याच्यावरती 12% जीएसटी चार्ज करत आहे. अँड पेमेंट सुद्धा आपल्याला इमिडिएटली रिसिव्ड होत आहे बाय चेक. तर व्यवस्थित त्याची वर्किंग नोट बनवून घेऊ. त्यानंतर आपण त्याची जर्नल एंट्री करू. वर्किंग नोट बनवताना काळजी घ्यायची आहे. वर्किंग नोट नंबर 3 असेल कॅल्क्युलेशन ऑफ 12% जीएसटी ऑन सेल्स. ठीक आहे, डेट लिहा 2018 ऑक्टोबर 20. सेलिंग प्राइस आहे 80,000.
जेव्हा आपण गुड्स सेल करत असतो आणि आपण जीएसटी जेव्हा चार्ज करतो त्यावेळेस जो जीएसटी लागतो तो आउटपुट जीएसटी असतो, हे लक्षात ठेवा. कारण आता जीएसटी आपल्यासाठी इन्कम असेल, आपल्याला त्यापासून जास्त पैसे मिळणार आहे. ठीक आहे, तर बघा आपण म्हणणार ऍड आउटपुट 12% जीएसटी आहे, त्यापैकी आउटपुट सी जीएसटी असेल 6%. कॅल्क्युलेशन करा 80,000 इंटू 6/100 4,800 त्याची व्हॅल्यू मिळेल. आणि ऍड करणार आउटपुट यस जीएसटी 6%. 80,000 इंटू 6/100 तर मिळणार 8,400. ओके, याची टोटल करा किती येईल 89,600 हे असेल टोटल. इतका आपल्याला कॅश रिसीव्ह होणार आहे. आणि जी कॅश रिसीव्ह होणार आहे ती कशाद्वारे रिसीव्ह होणार आहे, चेकद्वारे. एंट्री व्यवस्थित बघून घेऊ काय होईल. सगळ्यात अगोदर डेट लिहा 20. बँक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू आउटपुट सीजीएसटी अकाउंट टू आउटपुट एसजीएसटी अकाउंट. ही जी एंट्री असेल त्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवणार. तर बघा आउटपुट एसजीएसटी ची व्हॅल्यू किती आहे 4,800. सीजीएसटी आहे 4,800. सेलिंग प्राइस आहे 80,000. देन आपल्याला टोटल बँक मध्ये मिळणार आहे 89,600. देन याचं नरेशन लिहायचं आहे सोल्ड गुड्स टू सतीश @12% जीएसटी. ओके, देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा 25 ऑक्टोबरचं पेड फॉर टेलिफोन चार्जेस ₹90,000. एक्सपेन्सेस आहे, खूप सिंपल एंट्री होता आहे याची. बघा एंट्री काय होईल 25 टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. व्हॅल्यू 90,000 and 90,000. देण्याचं नरेशन लिहायचं आहे पेड फॉर टेलिफोन चार्जेस. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा 27. मिसेस वर्षा ब्रॉट गुड्स फ्रॉम अस. ब्रॉट म्हणजे परचेस आणि कोणाकडून, अस करून म्हणजे आपल्याकडून. खूप थोडस सेंटेन्स बदलून दिलेलं आहे, व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. ब्रॉट म्हणजे परचेस, परचेस करत आहे आपल्याकडून म्हणजे आपण तिला सेल करत आहे याचा असा पण अर्थ होईल. ओके, ₹90,000 @12% ट्रेड डिस्काउंट. सिंपल ट्रान्झॅक्शन आहे, फक्त त्यांनी शब्दरचना थोडीशी बदललेली आहे, पण तुम्हाला काळजीपूर्वक ते वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बाळांनो हे सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे. आपण वर्षाला गुड्स सेल करत आहे 90,000च्या आणि त्यावरती 12% काय देत आहे, ट्रेड डिस्काउंट. तर एकदा आपण कॅल्क्युलेशन करून बघून घेऊ ट्रेड डिस्काउंट किती येतो. 12% कॅन्सल 0 0 10,800 इतका आपला डिस्काउंट काय करायचा, लेस. म्हणजे 90,000 मधून आपण 10,800 लेस करणार, तर रिमेनिंग बॅलन्स राहील 79,200. ओके, इतकीच आपल्याला कॅश भविष्यात मिळणार आहे. आता याची आपण एंट्री करून घेऊ. एंट्री सिंपल आहे 27. मिसेस वर्षा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. व्हॅल्यू लिहिणार 79,200 and 79,200. त्यानंतर नरेशन लिहा सोल्ड गुड्स टू वर्षा. ठीक आहे, @10% ट्रेड डिस्काउंट असंही मेन्शन केलं तरी चालेल.
देन ऑक्टोबर 28 चा ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम अभिजित अँड सन्स ₹1,50,000 ऍट 18% जीएसटी. पुन्हा एकदा जीएसटी ची आपल्याला वर्किंग नोट बनायची आहे. जर आतापर्यंत तुम्हाला समजले नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित बघा. आय होप तुम्हाला आता इथे समजून जाईल. वर्किंग नोट नंबर असेल आपली 3, कॅल्क्युलेशन ऑफ 18% जीएसटी ऑन परचेस. 18% जीएसटी म्हणजे परचेसच्या वेळेस आपल्याला 9% इनपुट सीजीएसटी लागेल आणि 9% इनपुट एजीएसटी लागेल. ओके, सगळ्यात अगोदर डेट लिहा 2018 ऑक्टोबर 28 परचेस प्राइस काय आहे? परचेस प्राइस 1,50,000. त्यामध्ये आपण ऍड करणार इनपुट सीजीएसटी 9%. कॅल्क्युलेशन करा 1,50,000 इंटू 9/100 तर मिळेल 13,500. ओके, सेम आपल्याला ऍड करायचं आहे इनपुट एसजीएसटी. कॅल्क्युलेशन सारखं असणार आहे 9/100 तर किती मिळेल 13,500. यांची टोटल करायची आहे तर टोटल मिळेल 1,77,000. ओके, हे असणार आहे टोटल पेमेंट. आता याची जर्नल एंट्री व्यवस्थित बघून घेऊ काय होती. तर सगळ्यात अगोदर डेट लिहा 28 परचेस अकाउंट डेबिट इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू अभिजित अँड सन्स अकाउंट. कारण क्रेडिट परचेस आहे तर त्या व्यक्तीचं आपण नाव लिहिणार. व्हॅल्यू घेणार. परचेस प्राइस आहे 1,50,000. इनपुट सीजीएसटी आहे 13,500. इनपुट एजीएसटी आहे 13,500. टोटल पेमेंट आहे 1,77,000. ठीक आहे. देण्याचं नरेशन लिहा परचेस गुड्स फ्रॉम अभिजित अँड सन्स. ठीक आहे. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा ऑक्टोबर 30 पेड टू अभिजित अँड सन्स अँड रिसीव्ह 10% कॅश डिस्काउंट बाय चेक. अभिजित अँड सन्सला आताच आपण जी एंट्री केली आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येते का 1,77,000 अमाऊंट पेड करायची आहे. आणि लगेच 2 दिवसानंतर म्हणजे 30 तारखेला आपण काय करणार आहे त्याला पैसे देत आहे. आणि जेव्हा आपण पेमेंट करतोय पेमेंट बाय चेकने करणार आहे त्यावेळेस आपल्याला काही कॅश डिस्काउंट पण मिळणार आहे. कॅश डिस्काउंट किती मिळणार आहे तर 10% मिळणार आहे. तर व्यवस्थित याची एंट्री एकदा शो करून घेऊ. एंट्री काय होईल डेट बघा 30. एंट्री होईल अभिजित अँड सन्स अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट टू डिस्काउंट रिसीव्ड अकाउंट. ठीक आहे. टोटल पेमेंट किती करायचं होतं अभिजित अँड सन्सला आपल्याला 1,77,000. ठीक आहे. पण आपल्याला 10% कॅश डिस्काउंट मिळाला. 10% कॅश डिस्काउंट किती मिळेल 17,700. आणि रिमेनिंग बॅलन्सच आपण पेड करणार. रिमेनिंग बॅलन्स किती असेल 1,59,300. इतकंच आपण याचं पेमेंट केलं. ठीक आहे. देण्याचं नरेशन लिहा पेड टू अभिजित अँड सन्स हेच असेल नरेशन. ठीक आहे. आता शेवटचं ट्रान्झॅक्शन बघा ऑक्टोबर 31 पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹8,000 अँड ब्रोकरेज ₹12,000. दोन्ही एक्सपेंडिचर आहे आणि याची खूप सिंपल एंट्री होईल. डेट आहे 31 ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट ब्रोकरेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट.
व्हॅल्यू लिहा. ऍडव्हर्टाइजमेंट आहे 8,000, ब्रोकरेज आहे 12,000, टोटल 20,000. ठीक आहे. देन याचं शेवटचं नरेशन तुम्हाला लिहायचं आहे पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट अँड ब्रोकरेज. ओके. तर या पद्धतीने आजचं हे सोल्युशन आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल.